नमस्कार, मैं जूली तिवारी हर समय आपके साथ न्यूज चैनल में आपका स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। तभी उनका फॉर्म बात किया गया कि उम्मीदवार की और सूचक की सही नहीं। तो उसी तरह वार्ड नंबर 9 की हमारे नकवाल, उनका भी ऐसे खाली उमेदवार की सही नाही। नितीन इनकर यांनी त्या संदर्भात सविस्तर माहिती लिहून अर्ज निवडणूक आयोगाला दिलेला आहे। त्या अर्जावर आता काय होते, काय निर्णय होते ते आपल्याला पुढे बघावं लागतं। काय नाही बोलले, ते बोलतात की आम्ही तुम्हाला लिहून दिलेलं आहे, तुम्ही आता कोर्टात जा असे बोलले। अंबरनाथ चुनाव विवाद, कांग्रेस उम्मीदवार मनीषा गोडसे के नामांकन पर शिवसेना ने उठाए सवाल। अंबरनाथ नगर परिषद प्रभाग क्रमांक 73 में कांग्रेस पार्टी की उम्मीदवार मनीषा सुनील गोडसे के नामांकन को लेकर चुनावी विवाद उभर आया है। शिवसेना के जिला प्रमुख धनंजय बोराड़े ने आरोप लगाया कि मनीषा गोडसे के नामांकन पत्र पर उम्मीदवार और सूचक की स्वाक्षरी नहीं थी। इसके बावजूद उनका नामांकन स्वीकार कर लिया गया, जबकि इस नियम का उल्लंघन होने के बावजूद कोई वैधानिक कार्रवाई नहीं की गई। शिवसेना ने कहा कि पूर्व में नियमों का पालन करने में ढिलाई बरती गई और पक्षपाती रवैया अपनाया गया। आरोप में कहा गया कि नामांकन की प्रक्रिया में कई औपचारिकताओं की अनदेखी की गई, जो कि लोकतांत्रिक और चुनावी नियमों के खिलाफ है। शिवसेना ने इस मामले में नगर परिषद और निर्वाचन अधिकारियों से अनुरोध किया कि उचित जांच करके अवैध रूप से स्वीकार किए गए नामांकन को रद्द किया जाए और नियमों के अनुसार कार्रवाई की जाए। धनंजय बोराड़ी के अलावा अंबरनाथ शहर प्रमुख संदीप पगारी, सचिव शुद्धनियाल महबूबानी और अन्य कार्यकर्ता जैसे नितिन इनकर, महेश इनकर, तुषार इनकर, रोहित मर्शके, राहुल मर्शके, विनोद गिरबिड़े और पल्लवी इनकर भी इस मुद्दे में शामिल होकर पक्षपाती निर्णय के खिलाफ आवाज उठा रहे हैं। इस विवाद में प्रभाग 73 में चुनावी माहौल को और गर्मा दिया है और आगामी चुनावी प्रक्रिया में राजनीतिक खींचतान बढ़ाने की संभावना जताई जा रही है। पूरे अमरनाथ वालों के लिए शॉकिंग न्यूज। हमारे सोनाली इनकर और प्रभाग क्रमांक 7 से चुनाव का उम्मीदवारी अर्जी किया था। पूरा पेपर तैयार होने के बाद जो स्क्रूटनी थी, छाननी थी, तभी उनका फॉर्म बात किया गया कि उम्मीदवार की और सूचक की सही नहीं। तो उसी तरह वार्ड नंबर 9 की हमारे नकवाल, उनका भी ऐसे खाली उम्मीदवार की सही नहीं, सूचक की सही नहीं है। लेकिन अभी कोर्ट में जाने के बाद कि खाली सही के कारण, क्योंकि वहां लिखा था कि जो अधिकारी है उनके समक्ष साइन करने का, तो ये अधिकारी की जिम्मेदारी, बट नेचुरल उम्मीदवार की जिम्मेदारी है, लेकिन अधिकारी की जिम्मेदारी जब आपने लिखा है कि उनके सामने साइन करने का है, इसके लिए उन्होंने उस दिन रहेगा। और लेकिन लास्ट के दिन वो अधिकारी भी मानते कि यहाँ भीड़ थी, हम कुछ फॉर्म बराबर करेक्ट नहीं कर पाए और इसकी वजह से रह गया। इसके वो दाद मांगने के लिए कोर्ट में जाने के बाद बाकी सब उम्मीदवारों का आरटीआई में उन्होंने पेपर निकाला। तो शॉकिंग की मनीषा गोडसे, इनके फॉर्म के ऊपर आपको दिखाया कि इनके फॉर्म के ऊपर कांग्रेस ना सही उम्मीदवार की सही है ना सूचक की सही है। जैसा सोनाली इनकर का जैसा फॉर्म है वैसा ही फॉर्म उनका, तो उनका एक्सेप्ट किया गया। और दूसरी बात है कि स्क्रूटनी करते क्या मजाक करते, पार्शियलिटी करते। उनके कास्ट सर्टिफिकेट के ऊपर लिखा है कि महार कास्ट, और उन्होंने लिखा है प्रवर्ग कौन सा, तो मांग, ऐसे उन्हें सांगितलं। इस तरीके का ये सब मराठी में बोलते सावड़ा गोंधळ, मतलब जो बात है उसको एक्सेप्ट करने का अगर उनके नजदीक वाला है तो, और ऐसे बहुत से लोगों को बात किया, बहुत से लोगों को, तो इस लापरवाही करने वाले कर्मचारियों के ऊपर, अधिकारियों के ऊपर जैसा कार्रवाई होनी चाहिए और हमारा भी लीगल है तो उसको एक्सेप्ट करना चाहिए, ये हमारी मांग है। सब अगर नहीं किया, उन्होंने कहा कि आपको कोर्ट में जाओ, तो कोर्ट देखेगी, कोर्ट में तो गए हम लोग, कोर्ट तो करेगी, लेकिन इसका क्या जो हमने दिखाया प्रूफ, ये क्लियर कट है। यहाँ देखो, ये आपको भी हमारे शहर प्रमुख ने दिखा होगा, ये उम्मीदवार का साइन खाली है और ये आरटीआई में निकाला, उन्होंने दिया हुआ पेपर है, आरटीआई में निकाला। ये सूचक है या उम्मीदवार है, ब्लैंक है। वे अगर सैंक्शन करते, मंजूर करते, पात्र करते, तो हमको पात्र क्यों, हमारी ये मांग।
हमको भी पात्र करो। अंबरनाथ नगर परिषद निवडणूक जी लागलेली आहे त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांनी सोनाली इनकर आणि परशुराम नकवाल असे उमेदवार दिले होते. त्यापैकी जे दोन जे आहेत ते बाद झालेले आहेत. परशुराम नकवाल याचं प्रभाग क्रमांक 9 सर्वसामान्यमध्ये त्याची सूचकची सही राहिली होती. जे फॉर्म भरलेले आहेत आम्ही त्याच्या सूचकची सही राहिली होती आणि जी सोनाली इनकर आहे यांची सूचकची आणि यांची स्वतःची सही राहिली होती. त्यासाठी निवडणूक आयोगाने ते 18 तारखेला टुकणीमध्ये बाद केलेलं आहे आणि त्यानुसार हे पुन्हा उमेदवारी भेटावी यासाठी कोर्टात गेलेले आहेत आणि कोर्टातून त्यांनी आदेश आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना जे त्यांचे विरोधक होते जसं काँग्रेस, शिंदे गट यांचे सर्वांचे जे पेपर आहेत की कोण काय होते, त्यांनी फॉर्म काय भरलेला आहे त्याची आवश्यकता होती. म्हणून आम्ही माहितीच्या अधिकाराने नगरपालिकेतून पेपर काढले आणि त्या पेपरवरती असं ते जे पेपर होते त्या पेपरमध्ये मनीषा सुनील गोडसे यांचा जो माहितीच्या अधिकाऱ्याने नगरपालिकेतून जो पेपर काढलेला आहे त्या पेपरमध्ये स्पष्ट दिसून येते की सूचक पहिले माहितीच्या अधिकाऱ्याने काढलेले उपमुख्य अधिकारी अंबरनाथ नगर परिषद अंबरनाथ 22 तारखेला आम्हाला पेपर दिले गेले. त्या दिवशी हे पेपर आम्हाला भेटलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पाहिलं तर अनुराधा गायकवाड यांच्या नावापुढे सूचकची सही नाहीये. उमेदवाराची जी एक सही पाहिजे होती तिथं त्यांची सही नाहीये. त्यात यांनी जे जातीचं प्रमाणपत्र लावलेलं आहे त्यामध्ये हिंदुमार हे जातीचं प्रमाणपत्र लावलेलं आहे. हिंदुमार लावलेलं आहे आणि जे अर्जामध्ये ते लिहित आहेत त्यांचं मांग गारुडी म्हणजेच नगरपालिकेने यांचा फॉर्म जो निवडणूक आयोग आहे यांनी हा जो फॉर्म आहे कशा पद्धतीने चेक केलेला आहे. जर का याच्यामध्ये सूचकची सही नाहीये, उमेदवाराची सही नाहीये, त्यात कास्ट त्यांनी वेगळी लावलेली आहे, जातीचं प्रमाणपत्र वेगळं लावलेलं आहे. पण तुटणीमध्ये यांनी यांचं पाहिलं काय आणि आमच्या उमेदवार जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उमेदवार आहेत यांच्या तुम्ही साईन बघता की साईन केलेली नाहीये आणि त्याचा बाद करतायत आणि यांचे साईन नसताना सुद्धा यांना वैध ठरवलं जातं. तर हा पक्षपातपणा कशासाठी? उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा निवडणूक आयोगाच्या विरोधात लढा देतो म्हणून यांचा फॉर्म बाद केले जातात का असा प्रश्न आम्हाला पडतोय. तर आमची मागणी हीच आहे, मनीषा गोडसे यांचा फॉर्म जो आम्हाला तुम्ही माहितीच्या अधिकाऱ्याने दिलेला आहे त्याच्यावरती सूचकची सही नाहीये, त्याची स्वतःची सही नाहीये, तो बाद करण्यात यावा. अन्यथा इतर 57 जे लोक आहेत त्याच्यात अपक्ष सुद्धा आहेत, इतर पक्षांचे सुद्धा आहेत. आम्ही फक्त आमच्या पक्षांविषयी बोलत नाहीये, इतर पक्षांचे सुद्धा आहेत, त्यांचे सुद्धा वैध ठरवण्यात यावा. आणि आमचे जे आहेत नकवाल आणि 9 नंबर विभाग प्रभाग नंबर 9 मधला नकवाल आणि 7 मधले सोनाली यांचा फॉर्म सुद्धा वैध ठरवण्यात यावा. कारण की हा वैध ठरवला जातो तर आमचा सुद्धा वैध ठरवणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर का नाही केलं तसं तर आम्हाला कोर्टाची पायरी निवडणूक आयोगाच्या विरोधात जावं लागेल. माझं नाव सोनाली नितीन इनकर आहे. प्रभाग क्रमांक 7 मधून मी नगरसेविका या पदासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून मी उभी आहे. तर 17/11/2025 रोजी मी फॉर्म भरला आणि 18/11/2025 रोजी सांगण्यात छाननीमध्ये आलं की माझा फॉर्म हा अवैध ठरवण्यात आला आणि अवैध ठरवण्यात आला साईन नसल्या कारणामुळे, सूचकची आणि माझी नसल्यामुळे. आणि प्रभाग क्रमांक 7 मध्येच काँग्रेस पक्षाची उमेदवार आहे जिची की म्हणजे सूचकची पण साईन नाहीये आणि तिची पण साईन नाहीये, तर तिचा फॉर्म हा वैध ठरवण्यात आला. तर माझी मागणी एवढीच आहे की जे आतापर्यंत जे 57 लोकांचे जे फॉर्म जे अवैध ठरवण्यात आलेले आहेत त्यांचं पण कारण हेच आहे की सूचकची तरी साईन राहिली नाही तर त्यांची तरी साईन राहिली. तर आमचं पण तुम्ही सांगतात की अवैध म्हणून, तर मग हिचं पण अवैध ठरवलं पाहिजे की तिचं पण तेच झालंय की सूचकची पण साईन नाहीये आणि तिची पण साईन नाहीये. बस आमची मागणी एवढीच आहे. ह्याच्यासाठी आम्ही कोर्टात पण गेलेलो आहोत, आम्ही केस पण दाखल केलेला आहे आणि आम्ही लेखी दिलेलं पण आहे, लिहून अर्ज पण केलेला आहे.
तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद।